नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की 10 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं सर्वात जास्त कॅल्क्युलेशन आता पूर्ण झालेलं आहे। त्या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हा पीक विमा सोयाबीन या पिकासाठी येणार आहे। तर मित्रांनो, ते 10 जिल्हे कोणते आहेत, त्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती रुपये पीक विमा आता कॅल्क्युलेशन झालेला आहे आणि कोणत्या तारखेपासून या 10 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025 चा पीक विमा येणार, या संदर्भात थोडक्यात माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विम्याचं कॅल्क्युलेशन हे झालेलं आहे। हेक्टरी 25,000 रुपयापेक्षा जास्तचा पीक विम्याचं कॅल्क्युलेशन या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे खरीप हंगाम 2025 चा सर्वात जास्त पीक विमा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एकूण जवळपास सगळ्या तालुक्यातल्या 16 ते 17 तालुक्यातल्या एकूण 90 महसूल मंडळामध्ये सर्वात जास्त पीक विमा हा येणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आता कोणत्या तारखेपासून हा पीक विमा वाटप होणार, या 10 जिल्ह्याची माहिती झाल्यावर शेवटी तुम्हाला सांगणारच आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो सोलापूर जिल्हा। आता मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2025 चं पीक विम्याचं कॅल्क्युलेशन हे सर्वात जास्त झालेलं आहे। कॅल्क्युलेशनच्या प्रमाणे हेक्टरी 25,000 रुपयापेक्षा जास्तचा पीक विमा हा खरीप हंगाम 2025 चा सोलापूर जिल्ह्यामध्ये येणार आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या 80 महसूल मंडळामध्ये खरीप 2025 चं पीक विम्याचं कॅल्क्युलेशन आता हे पूर्ण झालेलं आहे। या जिल्ह्यातील 80 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये हा पीक विमा येणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो, तो म्हणजे धाराशिव जिल्हा। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2025 चं पीक विम्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते खूप जास्त झालेलं आहे। सर्वात जास्त कॅल्क्युलेशन या सुद्धा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2025 चा पीक विमा वाटप होणार आहे। यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातले एकूण 46 महसूल मंडळामध्ये सर्वात जास्त कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो, तो म्हणजे महत्त्वाचा जिल्हा, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले एकूण 90 महसूल मंडळापैकी 78 महसूल मंडळामध्ये सर्वात जास्त पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे। या जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचं कॅल्क्युलेशन हे सर्वात जास्त झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 78 मंडळामध्ये सर्वात जास्त पीक विमा वाटप होणार आहे। मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा। मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्याचं वाटपाचं जे काही सर्व त्याच्या अगोदर जे कॅल्क्युलेशन होतं पोस्ट हार्वेस्ट नुसार, कापणीच्या अहवाल आणि काढणीच्या अहवालानुसार, तर जालना जिल्ह्यामध्ये हे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे। आणि सर्वात जास्त खरीप 2025 चं कॅल्क्युलेशन जालना जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025 चा पीक विमा एकूण 42 मंडळामध्ये हा वाटप होणार आहे। हे कॅल्क्युलेशन सुद्धा पूर्ण या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन हे सर्वात जास्त झालेलं आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2025 चा पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होणार आहे। सोयाबीन या पिकाचं कॅल्क्युलेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। बीड जिल्ह्यातल्या एकूण 87 महसूल मंडळामध्ये खरीप 2025 चं हे कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा। मित्रांनो, लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सोयाबीन या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2025 चं कॅल्क्युलेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या एकूण 60 महसूल मंडळामध्ये एकूण 9 तालुक्यातल्या 60 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2025 चा पीक विम्याचं कॅल्क्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। सोयाबीन या पिकाचा भरपूर पीक विमा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाटप होणार आहे। कॅल्क्युलेशनचं काम आता या जिल्ह्यातलं पूर्ण झालेलं आहे। शेतकऱ्यांना रक्कम दिसायला सुरुवात झालेली आहे। तर कुणाचं वेटिंग दाखवत आहे, तर 2 दिवसामध्ये त्याचं सुद्धा पूर्ण होईल। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे परभणी जिल्हा। आता मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2025 चा पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी भरला होता। या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। 50% पेक्षा जास्त हे नुकसान परभणीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन हे सर्वात जास्त खरीप 2025 चं
झालेला आहे, त्यामुळे खरीप हंगाम 2025 चा पीक विमा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे. परभणी जिल्ह्यातल्या एकूण 52 महसूल मंडळामध्ये हे कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे आणि सर्वात जास्त रक्कम ही परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दाखवत आहे. सोयाबीन पिकासाठी हा पीक विमा मिळणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे नांदेड जिल्हा. मित्रांनो एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 16 तालुक्यातले 93 महसूल मंडळे खरीप हंगाम 2025 च्या पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि या नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातल्या 93 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2025 चं कॅल्क्युलेशन हे सर्वात जास्त झालेलं आहे. कापणीच्या अहवालाच्या आधारावर किंवा काढणीच्या अहवालावर, पोस्ट हार्वेस्टच्या अहवालावर हे कॅल्क्युलेशन हे पूर्ण करण्यात आलेलं आहे, अशी माहिती आपल्याला सध्या मिळालेली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातल्या 93 महसुली मंडळामध्ये खरीप 2025 चा सोयाबीनचा पीक विमा हा सर्वात जास्त मिळणार आहे. यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे हिंगोली जिल्हा. मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टर 18,000 रुपये प्रमाणे सोयाबीनचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन मोठ्या प्रमाणामध्ये दाखवत आहे, त्यांना रक्कम दिसत आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांना रक्कम दिसत आहे त्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं, फक्त सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, पण इतर पिकांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे. आता व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की कोण्या पिकाचं कॅल्क्युलेशन बाकी आहे, परंतु आता कोण्या पिकाचा पीक विमा मिळणार आहे हे सर्वप्रथम कोण्या जिल्ह्यामध्ये मिळणार या 10 जिल्ह्याची माहिती थोडक्यात बघूया. तर मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला सांगणं जरुरी आहे, महत्त्वाचं देखील सुद्धा आहे. मित्रांनो याच्यामध्ये पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये मक्का आणि सोयाबीन या पिकाचा 30% प्रमाणे पीक विमा मिळणार आहे. 30% नुकसान हे दाखवण्यात आलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 29% प्रमाणे मक्का आणि सोयाबीन या पिकाचा पीक विमा मिळणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 28.86% प्रमाणे मक्का आणि सोयाबीनचा पीक विमा मिळणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 3 पिकाचा पीक विमा मिळणार आहे, ज्याच्यामध्ये बाजरी असेल, मक्का असेल, सोयाबीन असेल, या तिन्ही पिकाचा लातूर जिल्ह्यातल्या सर्व मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये फक्त एकाच पिकाचा पीक विमा मिळणार, ते पण 87 मंडळामध्ये, ते म्हणजे सोयाबीन पिकाचा पीक विमा मिळणार आहे. त्यामध्ये आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये 3 पिकाचा पीक विमा मिळणार आहे, बाजरी, मक्का, सोयाबीन या 3 पिकाचा पीक विमा मिळणार. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक विमा मिळणार आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा पीक विमा मिळणार आहे. आणि एकंदरीत याच्या नंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन या पिकाचा पीक विमा मिळणार. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बाजरी आणि सोयाबीन या 2 पिकाचा पीक विमा मिळणार आहे. या जिल्ह्याची अशा प्रकारे माहिती आहे. पण या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खरीप 2025 चं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. काही जिल्ह्यामध्ये 18, काही जिल्ह्यामध्ये 20, 22, 23, 24, 25 हेक्टरी 30,000 रुपयापर्यंत सुद्धा शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन दाखवलं जात आहे. पण सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, या सर्व पिकाचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. पण कपाशी आणि तूर या 2 पिकाचं कॅल्क्युलेशन बाकी आहे, कारण की या 2 पिकाचा अहवाल उशिरा प्रशासनाने सादर केलेला आहे, कारण की दीर्घ कालावधीची पिकं आहेत यामुळे. तर मित्रांनो एकंदरीत या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कॅल्क्युलेशन झालेलं आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना रक्कम दाखवली जात आहे. आता ज्या शेतकऱ्यांची रक्कम दाखवली जात आहे तीच रक्कम त्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांना अनुदान वितरित केलेलं आहे, राज्य हिस्सा अनुदान. त्यामुळे आता लवकरच जी रक्कम शेतकऱ्यांना दिसत आहे ती रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे आपल्याला देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 10 जिल्ह्यातल्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भातलं एक छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केला. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.